श्री स्वामी समर्थ। माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत गुढीपाडवा 2024 यंदा किती तारखेला साजरा होणार आहे गुढीपाडवा। चला तर बघूया। गुढीपाडवा रामायण काळात दक्षिण भारत बालीच्या जुलमी सजावटीत होता। सीताजीचे शोध घेत असताना जेव्हा प्रभू श्रीराम सुग्रीवाला भेटले तेव्हा त्यांनी श्रीरामांना बालीच्या अत्याचाराची माहिती दिली। त्यानंतर प्रभू रामाने बालीचा वध करून तेथील लोकांना त्यांच्या कुशनातून मुक्त केले। हा दिवस चैत्र प्रतिपदेचा होता असे मानले जाते, म्हणून या दिवशी गुढीपाडवा विजय पताका फडकावली जाते। हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याला विशेष महत्त्व आहे। पौराणिक कथेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी विश्रांती निर्मिती झाली। या दिवशी ब्रह्मदेवाने विश्रांती निर्मिती केली असे मानले जाते। या दिवशी ब्रह्मदेवांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे। या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय घुसखोराच्या युद्धात पराभव केला असा आणखी एक समज आहे गुढीपाडव्याला। त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी वाईट गोष्टींचा अंत होतो असे म्हटले जाते। या दिवसापासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते। त्या निमित्ताने घरोघरी गुढी उभारण्यात जातात। गुढी ही समृद्धी आणि प्रतीक म्हणून ओळखले जाते। तसेच जीवनात सुख समृद्धी येते। तसेच गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त प्रतिपदा तारीख प्रारंभ 8 एप्रिल 2024 सकाळी 11:50 वाजेपासून सुरू होईल आणि प्रतिपदा समाप्त होईल आणि तसंच 9 एप्रिल 2024 रात्री 8:30 समाप्त होईल। गुढीपाडवा पूजा पद्धत। गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्योदयाच्या पूर्वी सर्वप्रथम स्नान केले जाते। यानंतर मुख्य दरवाजाला आंब्याचे तोरण सजवले जाते। यानंतर घराचा एक भागात गुढी उभारली जाते। आंब्याचे पानं व फुले, नवीन वस्त्र इत्यादी सजावटी केले जाते। यानंतर ब्रह्मदेवाची पूजा करून गुढी उभारली जाते। गुढी उभारल्यानंतर भगवान विष्णूंची विधीपूर्वक पूजा केली जाते। गुढीपाडव्याच्या दिवशी लोक नवीन कपडे घालतात। या उत्सवात पुरणपोळी आणि श्रीखंड यांचा नैवेद्य दाखवला जातो। गोड भाताही बनवले जातो। याला साखर भात असेही म्हणतात। असे आहे 2024 गुढीपाडवा यंदा या तारखेला साजरा होणार आहे। श्री स्वामी समर्थ।